हाय, तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर काल ना जिममध्ये लेग डे होता. माझी जाम म्हणजे एकदम हालत बेकार झाली होती, म्हणून मी काल काही शूट केलेलं नाही. आणि आज सॅटर्डे होता, मस्त असा निवांत लंच केला. कारण आम्हाला वीकडेजला एवढा निवांत वेळ कधीच भेटत नाही की आम्ही छान असं बसून लंच केला. म्हणजे रोज सगळ्याजणी सोबतच करतो, पण 2-2:30 वाजतात आणि 3 वाजता स्कूलचा म्हणजे संपायचा टाईम असतो, त्यामुळे गडबडीत जेवण करतो आम्ही. निवांत असं जेवण केलं आणि त्यानंतर एक आर्ट अँड क्राफ्टचं म्हणजे काही बनवायचं होतं डेकोरेशनसाठी, ते बनवून घेतलं. तर हे कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज होता रोज डे, ते मला सगळ्यांचे स्टेटस बघून कळालं. तर चला म्हणलं, जाताना विनयसाठी मी पण एक घेऊन गेले आणि त्यांच्याकडून ना मी बिलकुल एक्सपेक्ट केलं नव्हतं की ते सुद्धा रिटर्नमध्ये माझ्यासाठी फ्लावर ठेवतील. एक्सपेक्ट म्हणजे का केलं नव्हतं, कारण मुलांचं असं एवढं काही नसतं ना की लक्ष देऊन माहिती आहे त्यांना आज कुठला डे काय. आल्यावर मी इथे बॅग ठेवते, त्यांना माहिती आहे, तर बरोबर त्यांनी इथे लावून ठेवलं होतं. खरंच खूप काही महागड्या गोष्टी नाही, पण अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळेच ना रिलेशनमधला तो स्पार्क मेंटेन राहतो. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो तळेगावला ताईकडे काही कारणामुळे. आणि तळेगावला आलं ना मला एवढं नॉस्टॅल्जिया फील होतं, कारण लग्नानंतर 2 वर्ष आम्ही इथेच राहिलो होतो. ताई गावी गेल्या आहेत, त्या तर इथं नव्हता, मग बोर होत होतं. सनसेट बघत बघत असा मस्त असा टाइमपास केला. तर पुढचे व्लॉग आता इथून येतील. चला बाय.